नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या खासदारांकडून जनतेला नेमक्या काय अपेक्षा आहेत हे एबीपी माझा जाणून घेतोय। या संदर्भात जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहूया। खूप साऱ्या बचत गटाच्या महिला विविध प्रकारचे उद्योग करत असतात, विविध प्रकारचा माल त्या उत्पादित करीत असतात। मात्र बाजारपेठेमध्ये ज्या मालाला उठावणी असते किंवा ज्या प्रकारचा दर्जा त्या मालाचा असावा त्याचं पुरेसं प्रशिक्षण त्यांना मिळत नसल्यामुळे त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन आणि बाजारपेठ सुद्धा जर उत्कृष्टरित्या उपलब्ध करून दिली तर या महिलांना निश्चितच आर्थिक हातभार लागणार आहे। खासदारांनी विशेषतः खूप प्रयत्नपूर्वक इथे निधी आणला पाहिजे। विशेषतः वन्यजीवनाशी संदर्भामध्ये जळगाव जिल्ह्याच्या सभोवताली अभयारण्य आहेत, वाघ आहेत, तर ह्या वाघांना एक व्याघ्र प्रकल्पाचं स्वरूप मिळालं पाहिजे, जंगलांचं संवर्धन झालं पाहिजे, इथल्या जैवविविधतेची जोपासना केली पाहिजे। या दृष्टीने सुद्धा चांगले प्रकल्प जळगाव जिल्ह्यामध्ये यावेत अशी अपेक्षा। केंद्र सरकारने काही योजनामार्फत इकडे जे कर्मचारी असतात त्यांना काहीतरी पगार द्यावा, इकडचा चारा पाण्याचा खर्च उचलावा, असे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये असे संस्था उघडावेत आणि मदतीचा हात द्यावा। की जळगाव ह्या कनेक्टिव्हिटीचा जे प्रश्न आहे, रेल्वेचा प्रश्न, ते पूर्णपणे चांगलं झालं पाहिजे। सेकंडली आम्ही जे यूथ आहे जे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन करताय, इथं जळगावला स्टार्टअप आयडियाज करताय, आम्हाला एक जळगावमध्ये एक को वर्किंग स्पेस असं काही भेटलं तर सगळे यूथ एकच वेळी एकच जागा भेटून काम करू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।